नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, राज्यातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अतिशय आनंदाची आणि मोठी अपडेट या ठिकाणी आलेली आहे। मार्च महिन्याचे पैसे लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यासंदर्भात महत्त्वाचा शासन निर्णय राज्य सरकारने या ठिकाणी जाहीर केलेला आहे। या शासन निर्णयामध्ये हे पैसे कशा पद्धतीने जमा होणार, त्याचबरोबर हे पैसे लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये कधी येणार याविषयी A to Z माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलवरती जर नवीन असाल तर कृपा करा चॅनलला सबस्क्राइब करा। अशाच महत्त्वपूर्ण अपडेट या चॅनलवरती येत असतात। चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, 24 मार्च 2025 रोजी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग महाराष्ट्र शासन यांच्या माध्यमातून विशेष सहाय्य योजनेतील सर्व पैसे लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये डीबीटी मार्फत देण्यासंदर्भात या ठिकाणी शासन निर्णय आहे। आणि या शासन निर्णयामध्ये मार्च महिन्याचे सुद्धा पैसे कशा पद्धतीने आणि कोणत्या दिवशी लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार या संदर्भात महत्त्वाचे अपडेट सुद्धा दिलेले आहे। तर यामध्ये सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाअंतर्गत ज्या संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावण बाल सेवा राज्य निवृत्त वेतन योजना आणि केंद्र पुरस्कृत जी इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाल योजना आहे, इंदिरा गांधी विधवा निवृत्त वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्त वेतन योजना, या सर्व योजना राज्य सरकार व केंद्र सरकारच्या माध्यमातून राबवल्या जातात। आणि या योजनेचे माहे डिसेंबर 2024 पासूनचे जेवढेही लाभार्थी आहेत त्या सर्व लाभार्थ्यांना विशेष अर्थसहाय्य किंवा लाभार्थ्यांचे पैसे फक्त आणि फक्त डीबीटीच्या माध्यमातून लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यासंदर्भात वेळोवेळी शासन निर्णयाद्वारे सांगण्यात आलं आणि त्या क्षणी हे पैसे लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा सुद्धा झालेले आहेत। त्यामुळे डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी हे सर्व लाभार्थ्यांचे पैसे डीबीटीच्या माध्यमातून त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झालेले आहेत। या धर्तीवरती सुद्धा संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पैसे माहे मार्च म्हणजे आता जो मार्च महिना चालू आहे या मार्च महिन्याचे पैसे सुद्धा डीबीटीद्वारे लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत। या संदर्भात महत्त्वाचे अपडेट या ठिकाणी दिलेले आहे। संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या सर्व लाभार्थ्यांसाठी या व्हिडिओच्या माध्यमातून एक माहिती मी तुम्हाला देतोय। संजय गांधी निराधार अनुदान योजनेसाठी जेवढाही निधी लागतो वर्षासाठी म्हणजे 2024 आणि 25 या वर्षासाठी जेवढाही निधी लागतो हा निधी ऑलरेडी मागच्या वर्षी अर्थसंकल्पामध्ये राज्याने मंजूर केलेला आहे। त्यामुळे कोणत्याही प्रकारचा निधीची कमतरता राज्य सरकारकडे नाहीये। फक्त ते पैसे कशा पद्धतीने वाटप व्हावे या संदर्भात राज्य सरकारकडून वेळोवेळी सूचना काढल्या जातात। त्याच अनुषंगाने 2025च्या जे मार्च महिन्याचे पैसे आहेत हे मार्च महिन्याचे पैसे सुद्धा लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये फक्त डीबीटीच्या माध्यमातून, कशाच्या माध्यमातून, फक्त डीबीटीच्या माध्यमातून लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत। या संदर्भात महत्त्वाची माहिती या ठिकाणी दिलेली आहे। कारण मित्रांनो, डिसेंबर पासूनचे सर्व पैसे लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये फक्त आणि फक्त डीबीटीच्या माध्यमातूनच जमा झालेले आहेत। जानेवारी असो, फेब्रुवारी महिना असो, या सर्व महिन्यांचे पैसे लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये डीबीटीच्या माध्यमातून जमा झालेले आहेत। त्यामुळे या व्हिडिओच्या माध्यमातून, या शासन निर्णयाच्या माध्यमातून लाभार्थ्यांना एक महत्त्वाची सूचना आहे। मार्च महिन्याचे पैसे सुद्धा डीबीटीच्या माध्यमातूनच लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत। त्यामुळे ज्या लोकांनी डीबीटी ॲक्टिव्ह केलेलं नसेल, आधार कार्ड आणि बँकेचं पासबुक लिंक केलं नसेल तर त्यांनी लगेचच लिंक करून घ्यायचं। जर लिंक नसेल तर तुम्हाला कोणत्याही प्रकारचे पैसे मिळणार नाहीयेत। आणि मार्च महिन्याचे पैसे हे राज्य सरकारकडून या ठिकाणी स्टेट बँक ऑफ इंडिया यांच्यामध्ये ट्रान्सफर सुद्धा करण्यात आलेले आहेत। या अनुषंगाने या ठिकाणी शासन निर्णय जाहीर केलेला आहे। आणि या शासन निर्णयामध्ये त्यांनी बघा काय म्हटलेलं आहे की राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना, त्याचबरोबर श्रावण बाल राज्य निवृत्त वेतन योजना, या सर्व ज्या योजना आहेत या योजनांचे पैसे डीबीटीच्या माध्यमातून डिसेंबर पासून पुढे सर्व बँकेच्या माध्यमातून लाभार्थ्यांच्या अकाउंटला खात्यामध्ये जमा करण्यासंदर्भात या ठिकाणी मान्यता सुद्धा दिलेली आहे। आणि मार्च महिन्याचे पैसे सुद्धा लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत। ऑक्टोबरचे पैसे, त्याचबरोबर नोव्हेंबरचे पैसे सुद्धा लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झालेले आहेत। मार्च महिन्याचे पैसे सुद्धा लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत, परंतु ते फक्त कशामुळे, डीबीटीच्या माध्यमातूनच जमा होणार, इतर कोणत्याही पद्धतीने हे पैसे जमा होणार नाही। आता मार्च महिन्याचे पैसे सुद्धा लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यासंदर्भात राज्य सरकारने अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत। आता तुमच्या मनामध्ये एक प्रश्न असेल की सर, या मार्च महिन्याचे पैसे आमच्या बँक खात्यामध्ये कधी जमा होणार? एक लक्षात ठेवा,
आता 31 मार्च 2025 हे या आर्थिक वर्षाचा शेवटचा महिना आहे, त्यामुळे 100% 31 मार्च पर्यंत हे पैसे जमा होणार, परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे मागे पुढे होऊ शकतात। कधी कधी एप्रिल महिन्यामध्ये सुद्धा हे पैसे येऊ शकतात। त्यामुळे तुम्ही फक्त काय करायचं आहे की तुमचं आधार कार्ड आणि तुमचं बँकेचं पासबुक तुमच्या तहसील कार्यालयामध्ये जमा करायचं आहे। आधार कार्ड आणि बँकेचं पासबुक एकमेकांना लिंक करायचं आहे। या सगळ्या जर गोष्टी तुमच्या जर क्लिअर असतील तर मार्च महिन्याचे पैसे सुद्धा तुमचं एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्याच्या पूर्वी लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये 100% जमा होणार आहेत। आणि या संदर्भात GR सुद्धा या ठिकाणी आलेला आहे। 24 मार्च रोजी हा GR या ठिकाणी प्रसिद्ध केलेला आहे आणि त्यांनी या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की मार्च महिन्याचे पैसे सुद्धा लाभार्थ्यांना फक्त डीबीटीच्या माध्यमातूनच वाटप करा, असं या ठिकाणी स्पष्ट सांगितलेलं आहे। डीबीटी व्यतिरिक्त कोणत्याही प्रकारचे हे पैसे लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार नाही। त्यामुळे मार्च महिन्याचे पैसे सुद्धा या ठिकाणी घोषित झालेले आहेत, विभागाला ट्रान्सफर केलेले आहेत। विभागाने नॅशनल जी बँक आहे स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये वेगळं खातं उघडून हे पैसे त्यांच्याकडे ट्रान्सफर करून घेतलेले सुद्धा आहेत। फक्त डीबीटीच्या अंतर्गतच हे पैसे येणार, त्यामुळे ज्या लाभार्थ्यांची डीबीटी ऍक्टिव्ह असेल त्यांनाच हे पैसे या ठिकाणी जमा होणार आहेत। या संदर्भात शासन निर्णय या ठिकाणी राज्य सरकारने जाहीर केलेला आहे। त्यामुळे अनेक माध्यमातून आपल्याला प्रश्न विचारला जातो की संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे मार्च महिन्याचे पैसे कधी येणार, तर मार्च महिन्याचे पैसे हे एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापर्यंत हे सर्व लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार। या संदर्भात महत्त्वाचे अपडेट राज्य सरकारने या ठिकाणी दिलेले आहे। त्यामुळे सदर व्हिडिओ सदर माहिती महाराष्ट्रातील सर्व संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची असल्या कारणाने त्यांच्यापर्यंत ही व्हिडिओ पोहोचवण्यासाठी सहकार्य करा। भेटूया पुढील व्हिडिओसह, तोपर्यंत धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।